हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. गावातल्या शांत वातावरणात माझ्या शेजारी राहणारी आजी म्हणजे सुमित्राताई, वयाच्या 60तील पण अजूनही टवटवी दिसणारी, उंच बांधा, गोरीवर्ण लांबसडक केस, नेहमी हिरव्या साडी नेसून बसायची. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, जी मला नेहमी भुरळ घालायची. मी कॉलेजला जायचो तेव्हा तिच्या अंगणातूनच रस्ता होता. सकाळी उठल्यावर तिच्या हातात वापरता चहा घ्यायला मिळाला नाही की माझा दिवसच सुरू होत नसे. ती मला कधी हळूच बोलून हसवायची, कधी हातावरून प्रेमाने हात फिरवायची. माझ्या मनात एक वेगळीच ओढ तयार झाली होती. त्या दिवशी गावात जोरदार पाऊस पडत होता. वीज गेली होती. मी घरी बसून कंटाळलो होतो. अचानक सुमित्राताईच्या घरातून आवाज आला, "अरे, विजेचा फ्यूज गेला आहे, थोडं बघशील का?" मी टॉर्च घेऊन गेलो. घरात शिरताच तिच्या अंगावरचं ओलं कपडं पाहून मी थोडा गोरगळलो. तीही माझ्याकडे बघून मंद स्मित केलं. "खूप पाऊस लागला ग," ती म्हणाली. मी फ्यूज ठीक केला आणि बाहेर जाण्याच्या तयारीत असतानाच तिने मला थांबवलं. "जाशील कुठे? पावसात भिजशील, आत्ता बस ना." आम्ही दोघं मातीच्या दिव्यांच्या मंद प्रकाशात बसलो. ती मला तिच्या तरुणपणाच्या गोष्टी सांगत होती. कसं प्रेमात पडले, पण नंतर नवरा अचानक मेला आणि ती एकटी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मी तिचा हात धरला. "ताई, तू एकटी नाहीस आहेस." ती माझ्याकडे बघून हलकसं हसली. "तुला माहित आहे का, खूप दिवसांनी असं कुणाशी बोलण्यासारखं वाटतंय." हळूहळू तिचं हसू कमी झालं आणि तिच्या डोळ्यात एक वेगळाच भाव दिसू लागला. ती जवळ सरकली. माझ्या हृदयात जोरात धडधडू लागलं. बाहेर पाऊस अजून जोरात कोसळत होता. त्या शांततेत तिचा हात माझ्या खांद्यावर येऊन थांबला. "तुला कधी वाटतं का की जीवन पुन्हा सुरू करावं?" मी तिच्या डोळ्यात बघून म्हटलो. "आज वाटतंय." तिचा हात माझ्या गालावर सरकला आणि त्या क्षणी दोघांमधली सगळी भिंत तुटली. तिने माझ्या चेहऱ्यावर आपल्या जवळ घेतला. मंद प्रकाशात आमचं पहिलं स्पर्शच क्षण जादुई होतं. त्या रात्री आम्ही एकमेकांशी खूप बोललो, हसलो आणि तिच्या मनातली सगळी दुःख बाहेर आली. ती पुन्हा हसली, पुन्हा जगली. सकाळी मी तिच्या घरातून बाहेर पडलो तेव्हा ती उंबरठ्यावर उभी होती. डोळ्यात समाधान होतं. "हे आपलं गुपित आहे बरं का," ती हसून म्हटली. त्या दिवसानंतर आमचं नातं वेगळंच झालं. ती माझी फक्त शेजारची राहिली नाही, तर माझ्या जीवनातली खास व्यक्ती बनली. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.